खोटं आहे, तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही खोटं बोलताय. मला मला त्रास व्हावा म्हणून बोलताय ना, खोटं बोलताय ना तुम्ही. किरणला किरणला काही होऊ शकत नाही, काही होऊ शकत नाही किरणला. मेली किरण, सारंग, किरण मेली. आणि तुझ्यामुळे मेली. नाही बाळासाहेब, नाही नाही, तिला तुम्ही तुमच्याचकडे ठेवा. मी नाही भेटणार तिला, मी विसरून जाईन तिला. प्लीज प्लीज, तिने आत्महत्या केली असं बोलू नका प्लीज, नका बोलू. आहे ना किरण, आहे ना. बाळासाहेब, बाळासाहेब बोला ना. मी भीक मागतो हो तुमच्याकडे, मी भीक मागतो. मी इथून निघून जाईन. मला फक्त एकदा सांगा, ती सुखरूप आहे, मी तुम्हाला परत कधी येणार नाही भेटायला. मला सांगा, सुखरूप आहे ना ती? आहे ना, आहे ना. ती गेली हे सत्य आहे, आणि ती तुझ्यामुळे गेली हे त्याहून मोठं सत्य आहे. तुझ्यासाठी काय नाही केलं मी? सांग ना, काय केलं नाही? तुमचं लग्न मला मान्य नव्हतं, तरीही माझ्या मनाला मुरड घातली. माझ्या लेकीच्या प्रेमापोटी तुझ्यासारख्या रस्त्यावरच्या कुत्र्याला जावई म्हणून स्वीकारलं. भिकाऱ्यासारखं नोकरी करत होतास कुठेतरी, माझ्या धंद्यामध्ये मोठ्या हुद्द्यावर जागा दिली तुला मी. जेणेकरून माझी मुलगी सुखात राहावी, सुखात. ते सहन नाही झालं तुला, म्हणून कट रचलास माझ्या विरुद्ध. माझा सगळा धंदा जावा होता ना तुला. अरे अनेक वर्ष जो धंदा मी केला त्यातच तुला खोट वाटायला लागली. पण माझ्या विरुद्ध, या सासऱ्या विरुद्ध कुभांड रचलास आणि जेलमध्ये पाठवलंस. हे सगळं कसं सहन होणार होतं तिला? कोण देणार होतं तिला आसरा? काय परिस्थिती झाली असेल तिची? लोकांच्या कशा कशा नजरांना तोंड दिलं असेल तिने. हे सगळं खोटं आहे. हे खरं आहे सारंग. किरण, किरण मेली. तर पुन्हा तुझं तोंड मला दाखवू नकोस. चल चल, लेट्स गो फॉर अ वॉक. चल 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 चल. मनावर प्रचंड दडपण घेऊन मी मुंबईला परत आलो. इथे आल्यावर कळलं की कारखानीसांना ॲडमिट केलंय. सारंग, खरं म्हणजे आता हा विषय काढणं चुकीचं आहे. मी तुझी मनस्थिती समजू शकतो, पण अरे
आता मी लाचार झालो. माझी वेळ संपत आली. अरे तू काय ठरवलंयस सहीबद्दल? काय सांगू सर, मला तर काहीच सुचत नाही. अरे सारंग, तुला आयुष्यात पुढे जायलाच हवं आता. मी माझ्या स्वार्थासाठी असं सांगतोय असं समज हवं तर. पण तुला लवकरात लवकर कुठेतरी मन गुंतवायलाच लागेल. काळ कोणासाठी थांबत नाही रे बाबा. आणि गेलेला काळ मागही फिरवता येत नाही. ठीक आहे सर, मी बोलेन सहीशी. सारंग, एक रिक्वेस्ट आहे. तू बोल तिच्याशी, अगदी मनमोकळेपणानं बोल. पण तुझं आधी लग्न झालं हे तिला प्लीज सांगू नकोस. का? त्यात लपवण्यासारखं काय आहे? मी त्यांना त्यांच्या आजच्या परिस्थितीत स्वीकारायला तयार आहे. आणि सर, मी तर लग्न केलं होतं, पाप नाही केलं. सारंग प्लीज, माझं म्हणणं समजून घे. माझे विचार तुला जुनाट बुरसटलेले वाटतील. पती पत्नीनं खांद्याला खांदा लावून उभं राहायला हवं हे खरं. पण पत्नीच्या मनात पतीचा मान कोणत्याही कारणानं कधीही कमी होता कामा नये. कर्तृत्वानं, आर्थिक, मानसिक, सामाजिक पातळीवर तो तिच्यापेक्षा उंचावर असलाच पाहिजे, खंबीर असायलाच पाहिजे. सर, अहो काय बोलताय तुम्ही? मी असा विचार करत नाही. माझं लग्न झालं होतं किरणशी. किरण आज या जगात नाही. मी एकटा पडलोय, लग्न करून पुन्हा सेटल होण्याचा प्रयत्न करतो. यात लपवण्यासारखं काय आहे? काय पाप आहे यात? सारंग, मला सांग, हे तिला नाही कळलं तर काय फरक पडणार आहे? आता किरण तर नाहीच आहे. तुझा सासरा तुरुंगात आहे. कोल्हापूर आणि मुंबई हे 400 किलोमीटर अंतर आहे. मग हे तिला नाही सांगितलं तर काय फरक पडणार आहे? का तिला आपण दुखवायचं? कशाला तिला असं वाटू द्यायचं की तिच्या हातून चूक झाली म्हणून तिच्या बाबांनी तिच्या गळ्यात असा बिजावर बांधला? हा गिल्टी कॉम्प्लेक्स घेऊन जगायचं तिला पुढे? नाही सारंग. अरे सारंग, उलट तू तिला धीर द्यायला हवास. तू तिला विश्वास द्यायला हवास की तुझं तिच्यावर खरोखर प्रेम आहे आणि पूर्वीपासून आहे. तिच्या हातून चूक झालेली कळून सुद्धा तू तिच्याशी लग्नाला तयार आहेस. अरे, तिच्या नजरेत देव होशील तू. तेच तर नकोय मला सर. मी देव नाही, माणूस आहे. चुकणारा, चुका समजून घेणारा. दॅट्स ऑल. नाही सर, तू मला वचन दे. तू तुझ्या पूर्वायुष्याबद्दल तिला काहीही सांगणार नाहीस, प्लीज. अरे, जाणाऱ्या माणसाची एवढी इच्छा पूर्ण कर प्लीज. सर, अहो हे सगळं खूप खूप विचित्र आहे हो. मी सारंग प्लीज, माझं ऐक. मी सांगतो तेच करणं शेवटी तुझ्यासाठी सुखाचं होईल. माझ्या शब्दांवर विश्वास ठेव. सई, प्लीज तुम्ही आवरा स्वतःला, प्लीज.
दुसरं. अहो सर होतील बरे. मी आता बोलून आलो ना त्यांच्याशी, हुशारीत आहेत ते. डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर काय आशा दाखवतच असतात. तुम्ही दाखवताय तशी. सर तुमच्याशी काही बोलले? कशाबद्दल? आपल्याबद्दल? हो बोलले. तुम्हाला हे मान्य आहे? हे बघा सई. माझ्याबद्दल तुम्हाला सगळं माहिती आहे. माझी आत्ताची परिस्थिती. हो माहिती. सरांनी सगळं सांगितलं मला. पण निर्णय घेण्या अगोदर मला काही विचारायचं आहे, काही सांगायचं आहे. आकाश आणि माझ्या बाबतीत जे घडलं तो माझा दोष होता. त्यांनी मला लग्नाचं वचन कधीच दिलं नव्हतं. मी भारावून गेले होते. मला त्याच्याबरोबर आयुष्य काढायचं होतं म्हणून मी. पण मग विनसलं कुठे? त्याला लग्न संस्थाच मंजूर नाही. एकत्र राहायला तो तयार होता. आधी मलाही त्यात खूप थ्रिल वाटत होतं. काय हरकत आहे एकत्र राहायला, मन जुळलेली असली म्हणजे झालं असं वाटत होतं. पण समाजाला आपण नाही बदलू शकणार हे मला कळून चुकलंय. आणि समाजाला कशाला दोष देऊ? मीच नाही बदलू शकणार. आकाश आसामला निघून गेलाय. मला घेऊन जायला तयार होता. पण मला जी माझी बंडखोरी वाटत होती ती पुढे निभावणं शक्य नाही हे माझ्या लक्षात आलं. नाही, ती माझी चूक होती. तुम्ही या चुकीसकट मला स्वीकाराल, कारण मी अबॉर्शन करणार नाही हे माझं ठाम मत आहे. मी सुद्धा अबॉर्शनच्या विरुद्ध आहे. त्या होणाऱ्या बाळाची काय चूक? त्याला का शिक्षा? आणि मुद्दा स्वीकारण्याचा नाही आहे. मुद्दा एकमेकांना सांभाळण्याचा आहे, सांभाळून घेण्याचा आहे, आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचा आहे. माझ्याशी सहानुभूतीने लग्न करू नका प्लीज. नाही, सहानुभूतीने नाही. माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम होतं आहे असं खोटंही मी तुम्हाला सांगणार नाही. आणि तुमचंही माझ्यावर प्रेम असण्याचं काहीच कारण नाही. हे जरी खरं असलं तरी मला तुम्ही आवडता. आता ही सिच्युएशन आहे म्हणून नाही, पण तुम्ही मला आवडला होता पहिल्यापासून. अर्थात नवरा म्हणून मी तुमचा कधी विचार केला नव्हता हेही खरं. सई, मला आहे. ताई, ताई लवकर चला, तुमचे वडील तुम्हाला बोलवत आहेत. डॉक्टर. बाबा, बाबा काय होतं? सई बेटा, सई, बाबा. सई बेटा, सई बेटा. रिलॅक्स रिलॅक्स. मी मला मला सई, सारंग,
मला मला वचन वचन मला वचन वचन बाबा बाबा डॉक्टर सिस्टर इमर्जन्सी किट मला सईला सांगायचं होतं माझं आधी लग्न झालंय, पण जाताना कारखानिसांच्या डोळ्यात जी याचना होती ना तिने मला बांधून टाकलं. मी नाही सांगू शकलो, कधीच नाही. मग माझं आणि सईचं लग्न झालं. आणि मग सनाचा जन्म झाला. आमच्या काय रे यू मीन सानिसा तुझी मुलगी नाही आकाश. चिंतन, सॉरी यार, पण ती ती माझीच मुलगी रे. तिला जन्म देणारा मी नाही इतकंच.